तळकोकणापासून ते कर्नाटक गोवा ग्रामीण भागातून कोल्हापुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टर संतोष प्रभू आणि त्यांच्या कुटुंबियांचं विन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे आशेचा किरण ठरेल आणि आरोग्य क्षेत्राशी विधायक ओळख ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विन्सच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन सुसज्ज इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अन्य आजारावरही उपचार होणार आहेत. इथं येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. सर्वसामान्यांसाठी विन्स हॉस्पिटल उपयुक्त ठरेल आणि इथं जास्तीत जास्त रुग्ण उपचार घेऊन बरे होतील, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 220 बेड्सचे अत्याधुनिक सुसज्ज असणारे हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून आरोग्य सेवेतील उत्कृष्टता या हॉस्पिटलद्वारे आणण्यात आली आहे. आशेचा आरोग्याचा नवशोधण्याचा दीपस्तंभ म्हणजे हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून इथं उच्चस्तरीय आरोग्य सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारे अत्याधुनिक उपचार आणि 65 वर्षांच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवांचा हा वारसा आहे. अत्याधुनिक उपचार आणि उत्तम उपचार आणि विविध तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, वैद्यकीय सुविधा यामुळे विन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उज्ज्वल भविष्यासाठी पायाभरणी असेल, असं विन्सचे प्रमुख आणि सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर संतोष प्रभू यांनी प्रास्ताविकात सांगितलं. कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, डॉक्टर सुजाता प्रभू, डॉक्टर आकाश प्रभू, डॉक्टर डिओना प्रभू, डॉक्टर संदीप पाटील, व्यंकट होळसंबे, संदीप वनमाळी, चिन्मय ठक्कर, दामोदर घोलकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, माजी खासदार निवेदिता माने, मौसमी आवाडे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.